मी लांबकाने कृषी अधिकारी. आज या ठिकाणी शहाजी बंडा डोईफोडे यांच्या प्रक्षेत्रावर आहे. आपण यांच्या द्राक्ष बागेमध्ये PS100 व ट्रायबोनिक्स या जैविक औषधाची फवारणी केलेली आहे. त्या वापरामुळे या ठिकाणी द्राक्ष बागेचं नुकसान झालेलं आहे. आपण जे औषध वापरलेलं आहे त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीला पाठवलेले आहेत. आज आपण या ठिकाणी पानाचे, घडाचे व देठाचे पण नमुने घेत आहोत आणि ते पण प्रयोगशाळेकडे तपासणीला पाठवणार आहे. कंपनीचं औषध आहे रास्पबेरी ॲग्रो बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं हे औषध आहे. ज्या दुकानातून घेतलं त्या दुकानावर काय कारवाई? गणेश कृषी सेवा केंद्र खर्डी त्यांना ह्या मालाला स्टॉप सेल म्हणजे विक्री बंद आदेश दिलेला आहे आणि त्या कंपनीचं सॅम्पल काढून प्रयोगशाळेला पाठवलेलं आहे. दुकान सील वगैरे काय केलं म्हणून त्याला बंद, सील म्हणजे बंदच, त्याला विक्री बंदी त्याला दिली. म्हणजे फक्त त्या कंपनीची विक्री बंद? कंपनी नाही, दुकानाला विक्री बंदी. सील केलंय तुम्ही? सील नाही, विक्री बंदी. हे खताचं प्रॉडक्ट आहे. दुकानदाराकडे 3 लायसन असतात, बियाणे, खते आणि कीटकनाशक. आपण या ठिकाणी 04748 या ग्रेडचं खत पण वापरलेलं आहे. त्याचं पण आहे या ठिकाणी, त्यांनी शेतकऱ्यांनी दाखवलेलं आहे. तर त्याप्रमाणे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर आपल्याला लक्षात येईल. कशाची विक्री बंद केली त्यांची? कृषी सेवा केंद्र बंदच, विक्री बंद. शहाजी बंडा डोईफोडे. मी काशेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील शेतकरी असून मी बरसाती अग्रो ह्या कंपनीचे सुडो आणि ट्रॉयको ही मी इथं औषध बागेवर आणून मारले असता बुरशी नाशक म्हणून मी बुरीसाठी औषध आणलेलं आहे. आणि ह्या बुरशीनाशकमुळं माझ्या बागेचे नुकसान झालेलं असून बाग सुकायला लागलेली आहे आणि माझे होऊन इतर शेजाऱ्यांच्या पर्यंत गॅस होऊन त्यांच्याही बागा नुकसान झालेलं आहे. तरी माझे 70 लाख रुपयाचं नुकसान असून माझ्या शेतकऱ्यांसोबत तेवढंच नुकसान आहे. आणि आमच्या घरातील 2-3 पेशंट ऍडमिट झालेले आहेत. आता एक सोलापूरला पाठवलं आहे आणि आम्ही आत्महत्या करण्याशिवाय इथं पर्याय राहिला नाही, एवढे नुकसान झालेले आहे. पूर्ण सुकायला लागली, जाळा लागलेली आहे बाग. एवढा मोठा खर्च आणि एवढं मोठं क्षेत्र आहे, त्या बागाची पूर्ण घड राहण्याची शक्यता नाही आणि जाळा लागली ती आम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. कंपनीला कळवलेले, कंपनीचे साहेब अधिकारी इथं अजून आले नाहीत. त्यांना फोन केला असता ते म्हणते ती सोलापूर आम्ही सोमवारी येतो, मंगळवारी येतो, रिपोर्ट घेऊन येतो असं आम्हाला सांगण्यात येते. तक्रार वगैरे काय दाखल? तक्रार कृषी अधिकाऱ्यांना केलेली आहे. त्यांची साहेब येऊन आमच्या ती औषध घेऊन गेलेले आहेत. आणि हे प्रत्यक्षात हे अजून एक म्या खालनं ड्रीप मधून दिलेले हे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.